मित्रांनो, मी आहे उत्तम कोंडूल. आपण बघत आहात मोटिवेशनल लाईफ यूट्यूब चॅनल. माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा केली होती आनंदाचा सिद्धांत. आनंद कसा मिळवायचा, कुठल्या गोष्टीचा विचार करायचा, कुठल्या गोष्टीचा विचार करायचा नाही, या विषयावर आपण चर्चा केली. जगामध्ये आनंदी राहायचं असेल तर कुठल्या पद्धतीचा वापर करायचा आणि कुठल्या पद्धतीचा वापर करायचा नाही, कशा पद्धतीने व्यक्तीसोबत चर्चा करायची, कुठल्या व्यक्तीसोबत राहायचं, कुठल्या व्यक्तीसोबत राहायचं नाही, याबद्दल आपण चर्चा केली होती. आजचा विषय आहे मित्रांनो, मुलीच्या संसारात आईने आक्षेप का करावा, या विषयावर आपण बोलणार आहोत. मित्रांनो, संसार म्हणलं की प्रत्येकाच्या संसारामध्ये वाद होणारच, भांडायला भांडण लागणारच, वादातून वाद पेटत जाणार जर समजदार नसतील. वाद शांत पण होणार जर समजदार असतील. तुम्ही म्हणाल, आईने का आक्षेप घेऊ नये? एखादी महिला, एखादी स्त्री पाहत असेल माझा व्हिडिओ तर ती म्हणेल, आईने का आक्षेप घेऊ नये मुलीच्या संसारामध्ये? घेतलंच पाहिजे का? आम्ही तिला मरेपर्यंत वाट पाहायची का? ते आमचं कर्तव्य आहे, आम्हाला ते करावंच लागते, आम्हाला आक्षेप ठेवावंच लागते. जगामध्ये अशा भरपूर घटना होत चालल्या आहेत, जीवे सुद्धा मारून टाकत आहेत. त्यामुळे त्या मुलीची काळजी वाटते आम्हाला, त्यामुळे आम्हाला ते करावंच लागते. असं तुमच्या मनामध्ये प्रश्न उद्भवत असेल किंवा तुम्ही कमेंट करण्याची इच्छाही करत असेल तर तुम्हाला तो चान्स मी देणार नाही. मला एक गोष्ट सांगा, एखाद्या छोट्याशा झाडाला तुम्ही पाणी घालताय, तुमच्या पाणी घालण्याने जर ते झाड वाळत असेल तर तुमच्या पाणी घालण्याचा त्या झाडाला काय फायदा? अगोदर मला ह्या प्रश्नाचं उत्तर द्या. नाही देऊ शकणार. त्यामुळे माझा पूर्ण व्हिडिओ पहा, माझा व्हिडिओ स्किप करू नका किंवा अर्ध्यामध्ये बघून सोडू नका. तर का करावा किंवा का करू नये याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. एक काळ होता, एक जीवन होतं, एक आयुष्य होतं, जसं की आपलं म्हणजे मुलीच्या आईचं. तो काळ जुना होता. कुठल्याही गोष्टीचा वादावाद झाला किंवा कुठलीही गोष्ट चुकली तर कोणीही हाती पडेल ते मारायचं. आणि त्या स्त्रियामध्ये, तुमच्यामध्ये ती क्षमता होती, आपण समजून घेत होतो, चुकले माझं, जाऊ दे. पण हल्ली ते आजकाल असं होत नाही. थोडीशी किरकिरी झाली का लगेच मुलगी फोन लावणार आईला. मुलीपेक्षा आईला 10 पटीने जास्त राग येणार. ती जावायला काहीतरी वाकड तिकडे बोलणार. चूक कोणाची आहे हे कधीच लक्षात घेणार नाही. ती स्वतः म्हणणार माझी मुलगी चुकणारच नाही. पण हल्ली असं होत नाही. किरकोळ वादामुळे कित्येक मुलींचे त्यांच्या आईमुळे डिवोर्स झाले, आजही माहेरी पडून आहेत. त्यांना कोणी विचारत सुद्धा नाही. आम्ही डिवोर्स घेतो, आम्ही सक्षम आहोत आमच्या मुलीला पोचण्यासाठी, असं वक्तव्य केलं जातं. पण ते आयुष्यामध्ये खरं आहे का? तेवढी काळजी आपण घेऊ शकतो का? नाही. त्यामुळे एखादा वाद जर पेटत असेल तर त्याला मिटवण्याचा प्रयत्न केला पाहिजे की पेटवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, हा तुम्ही ठरवायचा. हे तुमचे विचार आहे. पण हल्ली असं होतंय की आयुष्यामध्ये, आज ह्या जगामध्ये 70% मुलीचे संसार जर कुणी बर्बाद केला असेल तर त्याच्या आईने बर्बाद केला. प्रत्येकाच्या तोंडात आज आतापर्यंत हेच बोलणं चाललंय, हेच चर्चा होत चालली. हा ट्रेंड झाला. त्या गोष्टीवर कोणी लक्ष द्यायला तयार नाही की जोडप्यामध्ये कुणाचं चुकतंय आणि कुणाचं चुकत नाही. हे कधीच पाहिल्या जात नाही. डायरेक्ट डिवोर्सची गोष्ट करतात. हे आम्हाला पसंत नाही, आम्ही डिवोर्स घेऊ, त्याच विषयावर हल्ली चर्चा होत असते. पण आपण असं करीत नाही. एकमेकाला समोरासमोर घ्यायचं, बोलायचं, अगोदर आपण ऐकायचं. आपलं काम आहे ते ऐकायचं. कोणाचं चुकतंय बोलण्यामध्ये, कुठं चुकतंय ते समजून सांगण्याचा प्रयत्न करायचा. समजून सांगण्याचा प्रयत्न दूरच, समजून तर आपण सांगूच शकत नाही. आपण शेवटच्या शब्दावर येतो, डिवोर्स, कारण हे जमत नाही आमच्याकडे, आम्हाला असं सहन होत नाही. पण जो काळ तुमचा होता त्या काळी तुम्ही कसे सहन करत होता? हा सगळ्यात मोठा प्रश्न कुणाला आहे? मुलीच्या आईला करतोय. तुम्ही कसा संसार केला? तर तुमच्या काळामध्ये असं नव्हतं का?
तुमच्या संसारामध्ये भांडणं झाली नव्हती का? होत होती ना. पण तुम्ही समजून घेतलंय. पण तुम्ही तुमच्या मुलीला हल्ली समजून घेण्याचा प्रयत्न का करत नाही? बोलू द्या ना, समोरासमोर त्यांना. तुम्ही फक्त ऐकण्याचं काम करा. कुणाचं चुकतंय हे पहा. त्यानंतर पुढचा निर्णय तुम्ही घेऊ शकता. मी असं म्हणत नाही तुम्ही आक्षेप घेऊ नका. ज्या ठिकाणी आक्षेप घ्यायचा आहे, ज्या ठिकाणी ऍक्शन घ्यायची आहे त्या ठिकाणी घ्या. पण हल्ली आपण असं करत नाही. मुलीपेक्षा मुलीची आईच जावयाला काहीतरी वाकडे तिकडे बोलून विषय वाढवते आणि वादातून वाद निर्माण होतो आणि एकमेकाचं जमत नाही. त्या मुलीला पुढे बोलूच देत नाही. तो गप्प बस मी बोलतो. त्याच्यामुळे कित्येक लोकांची संसार नष्ट झाली, बरबाद झाली, डिवोर्स घेतला. भरपूर मुली माहेरी पडून राहिल्या. हे खरं आहे. तुम्ही म्हणत असाल ही खोटी गोष्ट आहे, ही खरी गोष्ट आहे. आपण असं का केलं पाहिजे? आपल्याला वाटत नाही का आपली मुलगी नांदावी? हा प्रश्न तुम्हाला उद्भवत असेल तर मग असा वाद वाढण्याऐवजी कमी केला तर काय होईल? सुखी होईल का नाही? पण आपण असं करत नाही. रागाच्या भरात काहीतरी वेगळाच पाऊल उचलण्याचा प्रयत्न करत असतो आणि तो प्रयत्न आपल्या चांगलटेच असतो. डिवोर्स झाल्याच्या नंतर काही कालांतराने त्या मुलीला पश्चाताप होतो की आपण चूक केली, आपलीच चूक होती, आपणच त्याला चूक ठरवण्याचा प्रयत्न केला. एकाच्या दोन गोष्टी लावून आपल्या आई बापांना सांगितलं. मग त्यांना तो राग आला, त्याने डिवोर्स घेतला. आज मी पश्चाताप करते की त्यांच्यासोबत मी असं वागायला नको होतं. पण त्या टायमाला विचार ज्या टायमाला येतो त्या टायमाला वेळ निघून गेलेली असते. अशाच पद्धतीचे ह्या जगामध्ये 70% मुली आजही संसारापासून वंचित आहेत, फक्त ते त्यांच्या आईमुळे. मी फक्त त्यांच्या आईला दोषी ठरवतो. यावरून कोणी महिला माझा व्हिडिओ बघत असेल, तुम्हाला राग येत असेल, पण ही खरी परिस्थिती आहे. का आपण त्या एकमेकाला समजून घेण्याचा प्रयत्न करत नाही? एकमेकाला समजून सांगण्याचा का प्रयत्न करत नाही? का आपण एकमेकाची चर्चा एकमेकासोबत बसून करत नाही? डायरेक्ट ऍक्शन घेतो, डिवोर्स. त्यामुळे परिणाम कोणाला भोगावा लागतो? दोघाला आहे ना. एक तर त्याचं आयुष्य बरबाद, एक तर आपल्या मुलीचं आयुष्य बरबाद. खरी आहे का नाही गोष्ट? खरी आहे. मान्य करताय तुम्ही, मनाला मान्य करताय, पण मन तुमचं काही कालांतराने मान्य करत नाही. ही चुकीची गोष्ट आहे. आम्ही आई वडील आहोत, मी आई आहे, मला आक्षेप घेतलंच पाहिजे असा विचार आपण करत असतो. पण कुठल्या विषयावर, कुठल्या पॉईंटवर, कुठल्या गोष्टीवर आक्षेप घ्यायचा, कुठल्या विषयावर ढवळाढवळ करायची, हे आपल्या लक्षात अगोदर आलं पाहिजे. त्याच्यानंतर ही ढवळाढवळ चालतच राहणार. ज्या ठिकाणी आपण नेमकं ढवळाढवळ करायचं असतं त्या ठिकाणी करीत नाही. ज्या ठिकाणी किरकोळ वाद असतो त्या ठिकाणी ढवळाढवळ करतो आणि आपल्या मुलींचं आयुष्य बरबाद करत असतो. हल्ली युट्यूबवर असे हजारो व्हिडिओ आहेत, माझा एकच व्हिडिओ नाही. आपण पाहता तर मुलीच्या संसाराला आईच कारणीभूत आहे असं व्हिडिओ बनवला जातो. का बनवलं जातं? ते फक्त आपल्या वागण्यामुळे, आपल्या बोलण्यामुळे. काय होते, कालांतराने जर डिवोर्स झालाच नाही, वाद झाला आणि परत संसार करायला ती आपल्या पतीजवळ आली, तर त्या पतीच्या मनामध्ये तिच्याबद्दल तेवढी भावना, तेवढं प्रेम जागृत होणार नाही. कारण त्याच्या मेमोरीमध्ये ते फिट बसलेलं असतं की ही माझ्यासोबत माझ्या विरोधात जाऊन पाहुण्यारावळमध्ये माझी इज्जत खराब केली. मग हिची का काळजी घ्यायची? हिच्याकडे का लक्ष द्यायचं? ही लक्ष देण्याच्या लायकीचीच नाही, अशा मनामध्ये एक भावना घुसून जाईल आणि तो व्यक्ती दुर्लक्ष करायला लागेल. एखादी मुलीची आई म्हणजे सासू जावयाला जास्त बोलले असेल तर तो नजरेतून उतरून टाकण्याचा प्रयत्न करेल, उतरून टाकेल. तुम्हाला पूर्वीसारखा बोलणार नाही, तुमच्या घरी सुद्धा पूर्वीसारखा येणार नाही, पूर्वीसारखं प्रेम राहणार नाही. शेवटी तुमची मुलगी तुमच्या जावयासोबत गोड झाली, पण तुम्ही कायमचे वाईट झाला. ही चूक आपल्याला कधीच करायची नाही. इथून पुढे एखाद्याच्या आयुष्यामध्ये असं वळण येत असेल तर सगळ्यात अगोदर दोघाला समोरासमोर घ्यायचं आणि काही वेळ बोलू द्यायचं दोघाला, कोणाकडे चुका हे लक्षात घ्यायचं. मग त्यांच्या चुका निवडायच्या. जावई चुकत असेल तर त्याला झापायचं, शिव्या द्यायच्या, बोलायचं. त्यांना तुमचा अधिकार आहे, तो बोललंच पाहिजे. तसं तुमची मुलगी चुकत असेल तर तुमच्या मुलीला बोलायचं. आपण असं करत नाही, आपण डायरेक्ट जावायलाच दोषी ठरवतो. पण प्रत्येक ठिकाणी
पुरुषच चुकीचा असतो असंही नाही, स्त्री पण असते. ती त्याला पटत नसेल तेव्हा वाद होत असेल. कधी कधी पर्सनल लाईफ असते, त्याबद्दलही वाद होत असेल. त्यामुळे तो रागराग करत असेल, रागात बोलत असेल, ती पण त्याला रागात बोलत असेल. तर ह्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे का नाही? का वेड्यासारखं उठलं का सुटलं आपणच एखाद्यालाच दोषी ठरवायचं, असं होऊ शकत नाही. अशा विषयामुळे संसार उद्ध्वस्त होतात, नाश होतात. हे आपण सगळ्यात अगोदर मुलीच्या आई वडिलांनी लक्षात घेतलं पाहिजे. जर आपण असं नाही केलं तर आपलं आयुष्य तर बर्बाद होणार, पण पुढच्या व्यक्तीचं सुद्धा आयुष्य बर्बाद होण्याची 100% शक्यता असते. त्यामुळे आयुष्यामध्ये अशी चुका कधीच करायची नाही. एकमेकाला समजून सांगण्याचा प्रयत्न करायचा, प्रेमळपणा आणायचा प्रयत्न करायचा. जर असं नाही केलं तर आपलं तर आयुष्य बर्बाद होणारच, आपण तर पश्चाताप करणारच, पण पुढच्याला सुद्धा पश्चाताप होणार आणि जे काही प्रेम असतं ते नष्ट होणार आणि संसार दिवसपर्यंत पोहोचणार आणि संसार नष्ट होणार. मित्रांनो, माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला, किती आवडला, माझ्या व्हिडिओशी सहमत आहात का हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आपण कुठल्या जिल्ह्यामधून माझा व्हिडिओ पाहता हे सुद्धा मला कमेंटमध्ये कमेंट करा. आजचा विषय इथेच संपू, नंतर भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.